शाहूवाडी तालुक्यातील घुंगूर गाव हद्दीत सोमवारी 8 जानेवारी रोजी बिबट्याचा बछडा आढळून आला. या आईपासून दुरावलेल्या बछड्याला त्याच्या आईपर्यंत पोहोचवण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत 24 तासांच्या आत आई आणि बछड्याचे मिलन घडवले. वनाधिकाऱ्यांच्या तत्परतेने बछड्याचे आईशी वेळीच मिलन घडल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. सकाळी दुचाकीस्वारांना रस्त्याशेजारी गवताळ प्रदेशात बिबट्याचा बछडा दिसला. स्थानिकांकडून माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बछडा ताब्यात घेतला. साधारण 2 महिन्याच्या मादी बछड्याला वनाधिकाऱ्यांनी तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी नेले. बछड्याची तब्येत चांगली असल्याने रात्रीच आई आणि बछड्याच्या मिलनाची वनाधिकाऱ्यांनी योजना आखत जंगलाजवळील शेतात बास्केट ठेवून त्यात बछड्याला ठेवले. वन विभागाने मादी बिबट्यावर ड्रोनच्या साहाय्याने लक्ष ठेवले होते. संध्याकाळी 7:20 आई आली. त्याचवेळी पाऊस सुरू झाल्याने तिला आपल्या बछड्याजवळ जाता येईना. तब्बल 1.5 तासाने तिने आपल्या बछड्याला जबड्यात घेत जंगलाच्या दिशेने वाट धरली. कोल्हापुरात अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडल्यामुळे वन विभागाकडून आनंद व्यक्त केला. या मोहिमेसाठी कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, सहाय्यक वनसंरक्षक कमलेश पाटील, पेंडाखळे वन परिक्षेत्राधिकारी सुषमा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक वनकर्मचारी यांच्या समवेत कोल्हापूर वन विभागाचे वन्यजीव बचाव पथकातील प्रदीप सुतार, आशुतोष सूर्यवंशी, अमोल चव्हाण, विनायक माळी, अलमत्तीन बांगी, ओंकार काटकर सहभागी झाले होते. माझा महाराष्ट्र कोल्हापूर.